स्वयंपाकघरासाठी 21 वास्तू नियम. घर बांधताना वास्तूचे नियम लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, विशेषतः स्वयंपाकघर. कारण स्वयंपाकघर हा घराचा महत्त्वाचा भाग मानला जातो. ही अशी जागा आहे की जिथे गृहिणी जास्तीत जास्त वेळ घालवते आणि या ठिकाणी संपूर्ण कुटुंबातील सदस्यांसाठी अन्न तयार केले जाते. जर अशा परिस्थितीत स्वयंपाकघरात काही दोष असल्यास त्याचा वाईट परिणाम थेट महिलांवर होतो. वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघराशी संबंधित नियमाकडे दुर्लक्ष केल्याने तुम्हाला त्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया स्वयंपाकघराशी संबंधित कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. नंबर 1. घर बांधताना नेहमी लक्षात ठेवा की तुमचे स्वयंपाकघर हे आग्नेय कोपऱ्यात म्हणजेच दक्षिण पूर्व दिशेला असावे. यामुळे जीवनात आनंद मिळतो. दुसरीकडे ईशान्य दिशेला स्वयंपाकघर बांधणे टाळावे. पूजा करण्यासाठी ईशान्य दिशेला जागा असणे अत्यंत चांगले आहे. नंबर 2. स्वयंपाक करताना दिशेची काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे असते. स्वयंपाक करताना तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की तुमचा चेहरा हा पूर्वेकडे असावा. याशिवाय जेवण बनवणाऱ्या व्यक्तीच्या पाठीमागे स्वयंपाकघराचा दरवाजा अजिबात नसावा, याकडेही लक्ष दिले पाहिजे. नंबर 3. किचनमध्ये तुटलेली भांडी वापरणे संपूर्णपणे टाळावेत. खरं तर काही वेळा काही भांडी थोडी खराब होतात, आपण ती तशीच वापरत राहतो, पण ते अत्यंत चुकीचे आहे. अशा भांड्यांमध्ये अन्न कदापि शिजवू नका. नंबर 4. स्वयंपाकघरातील स्वच्छतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा वॉश बेसिन आणि पाण्याची भांडी ही उत्तर आणि पूर्व दिशेलाच असावी. असे ठेवल्याने घरात सकारात्मक परिणाम प्राप्त होतात. नंबर 5. स्वयंपाकघरात गॅस शेगडी ठेवण्याची उत्तम दिशा ही उत्तर किंवा पूर्व शुभ मानली जाते. यामुळे गृहिणीची शारीरिक स्थिती देखील चांगली राहते आणि घरामध्ये प्रगतीची शक्यता जास्त असते. विशेषतः काळजी घ्या की गॅस शेगडीवर स्वयंपाक करताना आपला चेहरा नेहमी पूर्वेकडेच असावा. नंबर 6. तुमच्या स्वयंपाकघराचा दरवाजा हा तुमच्या थेट चुलीच्या म्हणजेच गॅस बर्नरच्या समोरासमोर कधीही असू नये. नंबर 7. तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरात फ्रीज ठेवायचा असेल तर तुम्ही तो आग्नेय, दक्षिण, पश्चिम किंवा उत्तर दिशेला ठेवावा. चुकूनही आपला फ्रीज नैऋत्य कोपऱ्यात कधीही ठेवू नका. नंबर 8. स्वयंपाकघरातील नळाशी संबंधित दिशेबद्दल बोलायचे तर स्वयंपाकघरातील नळ हे नेहमी ईशान्य दिशेलाच असावे. असे मानले जाते की नळाची दिशा योग्य नसेल तर किचनशी संबंधित एक प्रमुख वास्तुदोष आहे आणि त्याचा थेट परिणाम इतर गोष्टींवर सुद्धा होतो. त्यामुळे स्वयंपाकघरातील नळ नेहमी ईशान्य दिशेलाच असावे. नंबर 9. स्वयंपाकघरात पाण्याचा निचरा करण्यासाठी उत्तर किंवा पूर्व दिशेला नाली करावी. स्वयंपाकघरातील ड्रेन दक्षिण दिशेला काढायला कधीही विसरू नका आणि हीच दिशा योग्य आहे. नंबर 10. स्वयंपाकघराच्या खिडक्या आणि एक्झॉस्ट पंखे हे नेहमी पूर्व किंवा पश्चिम दिशेलाच बनवावेत. ही दिशा अगदी योग्य आहे. नंबर 11. स्वयंपाकघरात कधीही चुकून झाडू ठेवू नका. स्वयंपाकघरात झाडू ठेवल्याने देवी लक्ष्मी दूर होते असे मानले जाते. झाडूला लक्ष्मी मानले जाते. झाडूने कचरा काढल्यावर घर साफ होते आणि अशा घरात लक्ष्मी वास करते असं सांगितलं जातं. त्यामुळे स्वयंपाकघरात कधीही चुकूनही झाडू ठेवू नये. नंबर 12. मुंग्या, उंदीर, झुरळे आणि इतर कीटकांना मारण्यासाठी वापरलेली औषधे स्वयंपाकघरात कधीही ठेवू नयेत. यामुळे स्वयंपाकघरातील वातावरण विषारी होऊ शकते आणि तेच वातावरण आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक ठरू शकते. नंबर 13. मायक्रोवेव्ह ओव्हन, मिक्सर, ग्राइंडर इत्यादी इलेक्ट्रिक गॅजेट ठेवण्यासाठी किचन प्लॅटफॉर्मचा विस्तार हा यल आकारात दक्षिण भिंतीजवळच असावा. स्वयंपाकघरात इलेक्ट्रिक वस्तू ठेवण्यासाठी दक्षिण दिशा ही एक योग्य दिशा आहे. नंबर 14. स्वयंपाकघरात किचन ओट्यावरील वॉश बेसिन हे शक्य तितके ईशान्य कोपऱ्यातच असावे. पिण्याचे पाण्याचे भांडे आणि संबंधित भांडी स्वयंपाकघरात उत्तर पूर्व किंवा उत्तर दिशेलाच ठेवावीत. नंबर 15. स्वयंपाकघरातील धान्य, मसाले, कडधान्य
इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचे डबे दक्षिण किंवा पश्चिम दिशेलाच ठेवावेत आणि हीच दिशा योग्य मानली जाते. नंबर 16. स्वयंपाकघरात जर जेवणाचे डायनिंग टेबल असेल तर ते उत्तर पश्चिम किंवा पश्चिम दिशेलाच ठेवावे. डायनिंग टेबल ठेवण्यासाठी हीच दिशा योग्य आहे. नंबर 17. स्वयंपाकघरातील फरशीचा आणि स्वयंपाकघरातील भिंतींचा रंग हा पिवळा, नारंगी, गुलाबी, फिक्कट चॉकलेटी असा असावा. शक्यतोवर फरशी ही काळ्या रंगाची कधीच नसावी. नंबर 18. जर तुमचे स्वयंपाकघर ईशान्य दिशेला असेल तर मानसिक तणाव वाढतो आणि व्यक्तीला खूप त्रास होऊ शकतो. जर स्वयंपाकघर नैऋत्य दिशेला असेल तर घरगुती संबंध बिघडतात. त्यामुळे स्वयंपाकघर हे नेहमी आग्नेय दिशेलाच असावे. त्यामुळे अशा अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. नंबर 19. स्वयंपाकघर हे उत्तर पश्चिम दिशेला असेल तर घरातील खर्च वाढतो. सर्वात धोकादायक म्हणजे घराच्या उत्तरेला स्वयंपाकघर असणे, कारण ती कुबेराचे स्थान मानले जाते. त्यामुळे स्वयंपाकघरात अनावश्यक खर्च होऊ शकतो. म्हणूनच स्वयंपाकघर हे उत्तर पश्चिम दिशेला कधीही नसू नये. नंबर 20. रात्री स्वयंपाकघर पूर्णपणे स्वच्छ केले पाहिजेत आणि झोपण्यापूर्वी भांडी स्वच्छ धुवावीत. रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघर जर स्वच्छ नाही केले यामुळे सुद्धा वास्तुदोष वाढू शकतो. नंबर 21. स्वयंपाकघरात तुम्ही जे काही पदार्थ शिजवत असाल तर सर्वप्रथम अग्नीला ते अर्पण करावे. यामुळे घरात शांती आणि समृद्धी राहते. यापैकी काही नियम तुम्हाला सुरुवातीला थोडेसे विचित्र आणि अवास्तव वाटतील, परंतु वास्तुशास्त्रात याचे खूप महत्त्व आहे आणि त्याचे पालन केल्याने तुम्ही आणि तुमचे घर निरोगी, श्रीमंत आणि तुम्ही समृद्ध राहाल. तर तुम्हाला माझी आजची ही महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला जरूर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.